नमस्कार मंडळी, आज दिनांक आहे 13 एप्रिल 2025। आज आपण आलो आहे आपल्या मित्राचं हॉटेल प्रमोट करण्यासाठी। त्याचबरोबर नवीन संकल्पना त्यांनी निर्माण केली आहे, म्हणजे होमस्टेची। हॉटेल प्रयाग राजापूर तालुक्यामध्ये सोलगाव तिटा इथे आपल्या प्रसाद गुरव या भावाने आहे ना हॉटेल प्रयाग हॉटेल निर्माण केलं। त्याचा व्हिडिओ आपण काही महिन्यापूर्वी बनवला होता। त्याचबरोबर भावाने आता आज त्याची ग्रँड ओपनिंग आहे हॉटेल प्रयागची, म्हणजे होमस्टेची नवीन संकल्पना। तर इथे तुम्ही बघू शकता हॉटेल प्रयाग होमस्टे, राहण्याची उत्तम ठिकाण, म्हणजे राहण्याचं उत्तम ठिकाण। तुम्हाला इथे इंडियन, चायनीज, पंजाबी आणि कोकणातली राजापुरी जेवणाची पद्धत तुम्हाला सगळं इथे मिळणार आहे। त्याचबरोबर राहण्याची पण उत्तम सोय केलेली आहे। गावठी कोंबडी वडे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे ना, हा आहे कोस्टल रोड। तर जे मंडळी रत्नागिरीवरून राजापूरला जात आहेत किंवा राजापूरवरून रत्नागिरीला जात आहेत, तर मध्ये एक गाव लागतं म्हणजे सोलगाव। तर हा आहे सोलगाव तिठा आणि इथे हॉटेल प्रयाग। ब्रँडिंग पण मस्त केलेली आहे। आज भावाची ग्रँड ओपनिंग आहे, एक नंबर। कारण की आपले मराठी बांधव उद्योजक आता निर्माण होत आहेत, त्यासाठी मनापासून धन्यवाद। असे आपले कोकणातले उद्योजक झाले पाहिजे, पुढे आले पाहिजे आणि कोकणाचं नाव मोठं केलं पाहिजे। तर आपला हा भाऊ आहे प्रसाद। नमस्कार। नमस्कार भावा, आज तू कोकणामध्ये स्वतःची एक छबी निर्माण केलेली आहे की आज राजापूरमध्ये तुला बरेच मंडळी ओळखतात हॉटेल प्रयाग या नावाने। तर आज कसं वाटतंय? कारण की आपण काही महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवलेला, त्याचा रिस्पॉन्स कसा होता? एक नंबर। तू व्हिडिओ केला त्याच्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्यांची गर्दी खूप वाढली। म्हणजे कोल्हापूर आणि पुण्याचा जो क्राऊड आहे, कारण तुझा जो सबस्क्रायबर आहे तो पुणे आणि कोल्हापूरला जास्त आहे माझ्या मते, असं वाटतंय। त्यामुळे तिकडून येणाऱ्या बऱ्याच जणांच्या तोंडाला होतं की सुनील माळेचा व्हिडिओ पाहिला, त्यानंतर तुझ्याकडे आलो। त्यामुळे बऱ्याच आपल्या हॉटेलची पब्लिसिटी त्यामुळे झाली। आज आपली ग्रँड ओपनिंग आहे हो, हॉटेल प्रयाग होमस्टे। कसं वाटतंय? कारण की हॉटेल जेव्हा निर्माण केलं त्यावेळी खूप अडचणी होत्या, त्याच्यामधून तू सावरत तू आज स्वतःचं हॉटेल बरोबर होमस्टे निर्माण केलेलं आहे। कसं वाटतंय? हॉटेल सुरू केलं त्यावेळी तुला तर बऱ्याच गोष्टी मी सांगितलं, काय काय कुठले प्रॉब्लेम्स आपल्याला आले, तर ते चालू होतंच। परंतु त्यानंतर या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था, म्हणजे जवळपास इथून बघितलास तू, इथून 15 किलोमीटर आणि इकडे 15 किलोमीटर, तर राहण्याची व्यवस्था कुठे नव्हती। आणि राहिले तरी लॉजिंगची व्यवस्था होती। असं कुठे होमस्टे म्हणजे आपल्या कोकणाचा जो फील आहे तो कुठल्याही ठिकाणी नव्हता। तर मी माझ्या डोक्यात विचार आला की आपण ज्या धर्तीवरती हॉटेल सुरू केलं, म्हणजे आपलं दगडाचं चिरे, तर त्याच्यावरती आपण तोच एक हे पकडून आपण त्या पद्धतीने होमस्टे केला पाहिजे। लोकांना आल्यानंतर कोकणामध्ये राहण्याचा जो फील आहे तो त्यांना आला पाहिजे। तर यासाठी आपण होमस्टे केला, म्हणजे 3 रूम आणि तो वाडा पद्धतीने कोकणातलं जे घर आहे त्या घर पद्धतीत आपण त्या रूम तयार केल्या जातात। तर मंडळी बघू शकता, हे आहे हॉटेल प्रयाग। या भावाने ना खूप अडचणीला मात देऊन आहे ना हे हॉटेल निर्माण केलं आणि आज चक्क तिने होमस्टे निर्माण केलेलं आहे। या हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला आहे, कारण की आपल्याला आवड आहे की आपल्या कोकणातले जे नवीन पिढी आहे, नवीन तरुण मुलं आहेत, त्यांनी पुढे यावं, व्यवसाय करावा आणि कोकणाचं नाव मोठं करावं। तर आज आपण पुन्हा हॉटेलचं थोडंसं सर्वे करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही आयडिया होऊन जाईल की आपल्या कोकणामध्ये चांगले आता उद्योजक होत आहेत, तयार होत आहेत। हो, सुरुवात झाली आहे, तू पण करतोयस, परवा तुझ्याकडूनच खरेदी झालेली आहे माझी। हो, आपला पण स्वतःचा व्यवसाय आहे। तर हे हॉटेल खूप मोठं आहे। आपल्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं? आपल्या हॉटेलमध्ये आता मी बोर्डवरती पण लिहिलं आहे, पंजाबी आहे, त्याने इंडियन आहे, चायनीज आहे, आणि आपल्याकडची स्पेशल जी चव आहे राजापुरी, म्हणजे आपण मालवणी म्हणत नाही याला, कारण आपले मसाले थोडे वेगळे आहेत। जी कोल्हापूर, पुणे आणि आपल्या इथली स्थानिक जी चव आहे थोडी मालवणीच्या वेगळी आहे, त्याची आपल्याकडे खासियत आहे। तर मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की प्रसाद गुरव हे स्पेशली म्हटलं ना की यांचा जो व्यवसाय म्हणजे नोकरी, हे खरं शिक्षक आहेत, पण त्यांनी शिक्षक नोकरी सोडली आणि हॉटेल या क्षेत्रामध्ये आले। तर शिक्षक ज्यावेळी तुम्ही नोकरी करत होता म्हणजे आताचं, त्यामध्ये काय फरक आहे? नोकरी सोडताना काही दुःख झालं? नोकरी सोडताना दुःख वाटलं, कारण ज्या क्षेत्रामध्ये 10 वर्ष माझी गेली आणि
ज्ञानदानाचं काम जे चालू होतं हां ते कुठे थांबवायचे. ज्या शेवटचा दिवस होता माझा हां त्या दिवशी वाईट वाटलं खूप की ज्याच्यासाठी जे आपण क्षेत्र निवडलं होतं ते क्षेत्र आपल्याला सोडावं लागतं आहे. हां आणि परंतु नंतर मग सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो की आर्थिक त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक स्कोप थोडा कमी होता. त्यानंतर मुलं वगैरे हे ते सगळं सांभाळताना आपल्याला पैसे पण पाहिजेत आणि त्याचबरोबर आता पर्यटन वाढतं आहे त्यामुळे इकडे जरा लक्ष दिला. पण आता समाधानी आहे हे सगळं वाढतं आहे. आता आपल्या या हॉटेलला 1 वर्ष झालं. 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष होऊन गेलं वर्षामध्ये. ओके. आणि यांचे जे मिसेस आहेत जे ताई आहेत तर ते पण शिक्षकच होते, त्यांनी पण नोकरी सोडली. पण एक तुम्हाला सांगतो मंडळी, व्यवसाय करत असाल ना तर जोडीदारची साथ असेल ना तर तुम्ही सगळं शक्य करू शकता. फक्त एवढं आहे की थोडंसं तुम्हाला ना वेळ जाणार आहे, पेशन्स ठेवावा लागणार आहे. की या भावाला ना खूप अडचणी आल्या सुरुवातीला, पण आज त्याचं 1 वर्ष होऊन गेलं आणि स्वतःचाच होमस्टे निर्माण केलेला. तर आपल्या या हॉटेलचं टायमिंग काय आहे? आपण सकाळी 8:30 पावणे 9ला नाश्त्याला सुरुवात होते. हां या ठिकाणी आपली मिसळ फेमस आहे. नंतर झाली आता ते फेमस, लोकांनी जास्ती त्याची मागणी केली आणि मिसळपासून आपण सुरुवात करतो. आपल्या कोकणामध्ये जेवढं काय नाश्त्याला असतं फक्त आपल्याला साऊथ इंडियन नाही बाकी सगळं आपल्याला मिळतं. सकाळी 8:30ला सुरू होतं. संध्याकाळी आपल्याकडे कस्टमर थोडा उशीर असतो जेवणाचा, म्हणजे पर्यटक फिरून आल्याच्या नंतर 1-2-2:30 नंतर सुरुवात होते. तर अगदी आमचा किचन सगळ्यात म्हणजे राजापूरमध्ये सगळ्यात उशिरा किचन आपला चालतो. 5:30-6 वाजेपर्यंत आपण जेवण लोकांना देतो. ओके. संध्याकाळी 5:30-6 वाजे. आणि रात्री किती नंतर चालू असतं? त्यानंतर रात्रीसुद्धा कस्टमर बेस आपला असा आहे की उशिरावरती जाणारे पर्यटक आहेत, कधी गणपतीपुळ्यावरून निघणारे किंवा इकडून बीचेसवरून निघणार संध्याकाळी, त्यांना थोडा वेळ लागतो. त्यानंतर मग त्यामुळे आम्हाला रात्री 11-12 नेहमी वाजतात. ओके. 11 ते 12 चालू असतं. म्हणजे व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतं? व्हेज नॉनव्हेज मच्छी वगैरे सगळं मिळतं. ओके. आता तुम्ही जी होमस्टेची संकल्पना निर्माण केलेली आहे त्याचं टायमिंग काय असणार आहे चेक इन चेकआउटचं? आपलं सकाळी 11, हां. दुसऱ्या दिवशी सकाळी 24 तासाचा आपला चेकिंग. ओके. 24. ओके. आता आपल्या ह्या हॉटेलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत? म्हणजे आता हॉटेलबरोबर तुम्ही जोडधंदा अजून काय निर्माण केलेला आहे? आता याबरोबर आपण काय केलं आहे की या ठिकाणी आपण स्टेज आता काम चालू आहे थोडं. ओके. इथे स्टेज केलेलं आहे तुम्ही? या ठिकाणी स्टेजचं काम चालू आहे. हां हां. तर ते लवकरच पूर्ण होईल. ओके. मग तिथे काय ॲक्टिव्हिटी असणार आहे? म्हणजे छोट्या कोणाचा वाढदिवस असेल किंवा एंगेजमेंट वगैरे छोट्या ठिकाणी काही कुठलाही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी ते करू शकतात. या ठिकाणी खुर्च्या वगैरे लावून पॅन्डल वगैरे करून कार्यक्रम करता येईल आपल्याला. ओके. त्याचबरोबर अजून या साईडला तुम्ही आता वेगळं दिसत चटईसारखं काय आहे? हां, या साईडला काय केलं आहे, बांबूचं जे मॅट आहे त्यापासून आपण छोटा बड्डे हॉल तयार केला आहे. ओके. म्हणजे हे बांबूपासून बनवलेलं आहे? बांबूपासून बनवलेलं आहे. हां. मग इथे स्पेशल काय आहे? बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू शकतो होतात या ठिकाणी. हां. या ठिकाणी थोडा आपला इकडचा आपला कोकणातला थोडा लुक उजवा लुक या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आपण. हां. हे बड्डेसाठी आणि सेलिब्रेशन, छोटे सेलिब्रेशन फॅमिली बरे असतील आपल्याकडे. आता एक 40-50 लोकांपर्यंत आपण इथे व्यवस्था करतो. ओके. इथे बड्डे साजरे करणे आणि इकडे आपल्या हॉटेलमध्ये आपण त्यांचं जेवण वगैरे. ओके. मग आता काही ग्रुपने मंडळी कोकणामध्ये फिरायला आले, गणपतीपुळ्याला आले किंवा कोस्टल या मार्गे देवगड साईडला जात असेल, कणकवली साईडला जात असेल तर इथे कमीत कमी 30-40 जण इथे सिटिंग अरेंजमेंट होऊ शकते? हो, नक्की. आपल्याकडे आता बाहेरची सिटिंग, इथली सिटिंग आणि या साईडला आपण फॅमिली रूम केले. ओके. 2 त्या साईडला पण रूम केले? या साईडला पण रूम. ओके. तर मंडळी आपण आहे ना हॉटेलबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत, कारण की आहे ना आपले मराठी उद्योजक आता मस्त होत आहेत आपल्या कोकणामध्ये आणि हे आता लुप्त होत चाललेली आहे. नांगरणे, त्याचबरोबर आपण दिवा जो गॅस बत्ती आहे ना हे लुप्त होत चाललेलं आहे आता दिवसेंदिवस. इथे पण त्यांनी 2 रूम काढलेले आहेत या इथे. या ठिकाणी हे प्रायव्हसीसाठी आहे. ओके. फॅमिली वगैरे इथे पण चांगला एक मस्त लुक दिलेला आहे. मग ही संकल्पना कशी निर्माण झाली की आता आपल्या इथे हे बांबूसारखं असं आपण बनवू शकतो झोपडी पद्धतीमध्ये? आपल्याकडला काय झालं, इथे ओपन स्पेस होता आणि ओपन स्पेसचा वापर आपल्याकडे झाला पाहिजे. कारण पर्यटकांना पाहिलं मी की एकतर बाहेर बसण्याची म्हणजे ओपनमध्ये बसायचं किंवा थोडी प्रायव्हसी. ओके. आणि ती पण नुसतं ओपनमध्ये न बसता आपण ह्या बांबूचं काय केलं, कारण मी बऱ्याच वेळा पाहिलं होतं की जे झोपड्या वगैरे आहेत ते या मटेरियलपासून बनवलेल्या होत्या. तर मग हेच मटेरियल वापरून आपण तो जुना फील देण्याचा प्रयत्न केला. ओके. इथे पण किती जण बसू शकतात? इथे पण 4 जण? इथे 4, तिथे 4. ओके. म्हणजे 8 जण इथं होऊ शकतो, म्हणजे बसू शकतो इथे. ओके. आणि पाठीमागे काय केलं आहे? पाठीमागे या ठिकाणी
पाठीमागे तिथे आपण कौलारू, जो आपला कोकणातला फील आहे, हां कौलारू, तर कौलारू जेवणाची वगैरे व्यवस्था इथे आपण केलेली आहे मध्ये. म्हणजे फॅमिली असेल किंवा बड्डे वगैरे कोणाचा काय असेल तर त्याला इथे या ठिकाणी बसवून हे करता येईल. इथे ओपनमध्ये बसायचे जे आयडिया आहे ही कोणाची आयडिया आहे? हे आपलीच आहे. काय झालं होतं, हे झाड होतं पहिल्यांदा, म्हणजे झाड आहे आपलं पहिल्यापासून. तर पर्यटक यायचे तर ह्या जागेमध्येच बसायचे इथे झाडाखालीच, कारण ते थोडं थंड वातावरण आहे आणि हवा खेळती असते. मग मी काय केलं, या ठिकाणी रात्रीचं पण आपल्याकडे जेवायला वगैरे लोक येतात, तर केव्हा केव्हा आपलं हॉटेल फुल असतं. मग त्यांना म्हणजे मोठी फॅमिली आली तर बसवायचं कुठं, एक तर तो ऑप्शन आहे, तर बाहेर. मग एक नवीन ऑप्शन म्हणून इथे मी हे केला, प्रयत्न केला करण्याचा. आणि कौलारू केलं आहे, त्यामध्ये त्या पद्धतीच्याच लाईट्स येतील जुन्या पद्धतीच्या. इथे छोटा बड्डे किंवा छोटं सेलिब्रेशन काही होऊ शकतं इथे. ओके, अशा प्रकारे. आता पाठीमागच्या साईडला तुम्ही होमस्टेसाठी केलेलं आहे. एंट्री करून ठेवली मी. ओके, आता कोणाची गाडी वगैरे असेल तर इथे पार्क करू शकतो? हो, 100%. कारण काय केलं, होमस्टेला मी पार्टी करण्याचं हे केलं. पार्किंग करण्याचं कारण असं की आपण ज्यावेळी कुठे राहायला जातो तर आपली गाडी ज्यावेळी असते तर ती गाडी आपल्यापासून एक काही अंतरावर आपण पार्क केली तर आपलं तिकडे लक्ष राहतं. ओके, आता इथे पार्किंगसाठी पण तुम्ही जागा केली आहे, मेन एंट्री इकडून दिलेली आहे. इथून ठेवली आहे. ओके, या ठिकाणून गाडी तुमची आतमध्ये येईल, या ठिकाणी गाड्या तुम्हाला पार्क करता येतील आणि इथेच तुम्हाला जवळच, म्हणजे तुम्ही जिथे राहताय त्या जवळच गाडीची पार्किंग मिळेल. म्हणजे गाडीला कोणताही धोका नको, काही नको. तसं आपलं सेफ्टी आहेच, परंतु काही कस्टमरला काळजी असते आपल्या गाडीची, त्यांच्या जवळ इथे आतमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आता हॉटेल तर तुमचं आहेच, पण होमस्टेची संकल्पना कशी निर्माण झाली सांगायचं म्हटलं तर? होमस्टे करायचं कारण मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं, परंतु आपला व्हिडिओ झाल्यानंतर, हॉटेल सुरू झाल्यानंतर जे पर्यटक आले त्यांना संध्याकाळी म्हणजे आम्ही जेवतो इथेच आणि इथेच राहायची व्यवस्था होत असेल तर बरं होईल. मग त्यांच्या मागणीवरून आपण लवकरात लवकर प्रयत्न केला की ह्या वर्षी आपल्याला चालू करायचं आहे आणि तो आपण चालू केला. ओके, तरी आता किती रूम केलेले तुम्ही? आता आपण 3 रूम केल्या या ठिकाणी. आणि याचा थोडा लुक आपण आपल्या कोकणातले जी घरं आहेत पहिली जी होती वाडे त्या पद्धतीने थोडा देण्याचा प्रयत्न केला आहे त्याला. ओके, कारण पर्यटक येतो तो नुसता लॉजमध्ये राहतो 4 भिंतीमध्ये, तसं आता फॅमिली जी येईल त्यांना मुलं वगैरे या सगळ्यांना खेळण्यासाठी फिरण्यासाठी जेवढी जागा पाहिजे त्याची पुरेशी व्यवस्था आपण केलेली आहे. ओके, तर आज ग्रँड ओपनिंग आहे, तर आज आपले कोण येणार प्रमुख पाहुणे? आज आपली ग्रँड ओपनिंग आहे. तर या राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे जे आपले आमदार आहेत भाई सामंत यांच्या ज्या मुलगी आहेत अपूर्वा सामंत, त्या आहेत अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून राजापूर तालुक्यामध्ये काम करतात. तर त्यांची एक प्रेरणा सुद्धा आपल्याला आहे. ते पण समाजासाठी शैक्षणिक वगैरे या ठिकाणी ते काम करतात, त्याची प्रेरणा आहे. त्यामुळे मी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे की त्यांनी येऊन इथे आपलं ओपनिंग करायचं आहे. भावाने ना खूप मेहनत करून आहे ना हे होमस्टे उभं केलेलं आहे. मी प्रत्येकाला सल्ला देईन की भरारी घ्या, पण अनुभव घ्या, हळूहळू एक पायरी चढत. असं भावाने स्वतःचं स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि अभिमान वाटतो की आज आपल्या कोकणामध्ये असे होतकरू व्यक्ती आहेत आणि यांच्याकडे बघून अजून कोकणातल्या मुलांनी मायग्रेट व्हायचं जे थांबावं हे पहिल्यापासून माझं काम आहे आणि भावाचं पण ते कामच आहे. तर भावा, तू काय सांगशील? आज स्वतःचं हॉटेल आहे, त्याचबरोबर होमस्टे तू आता निर्माण केलेलं आहेस, तर मायग्रेट होत आहेत त्याबद्दल तू काय सांगशील? खरंच मला पण सांगावं वाटतं तुझ्या माध्यमातून की मुलं जात आहेत त्यापेक्षा त्यांनी इथे राहावं आणि प्रयत्न करावे. मी प्रयत्न केला वर्षभरापूर्वी, आता दुसरं वर्ष माझ्या हॉटेल चालू आहे. ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी मी पहिल्यांदा मला सांगितलं की त्यावेळी लोकांना वाटत होतं ते काहीच होणार नाही, परंतु आज आपलं हॉटेल राजापूरमध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे जी चांगली नामांकित हॉटेल आहेत त्यामध्ये आपलं नाव घेतलं जातं, आपल्या चवीची आठवण काढली जातात. आणि मला पुन्हा पुन्हा कॉल येत आहेत की आम्हाला यायचं आहे, आपल्याकडे ही डिश मिळेल का? म्हणजे आपल्याकडे काही ठराविक डिश आहेत, गावठी चिकन वगैरे, ती जी मागणी जोरत आहे त्या विचारलं जातात. त्यानंतर छोट्या पार्टी असतात त्यासाठी ते विचारलं. लोकांनी काय केलं पाहिजे? इथलं मी काय करतोय, काय वेगळं करत नाही, इथलंच फूड आहे लोकांना देतोय. तर मुलांनी थांबलं पाहिजे, त्याचे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले पाहिजे. अगदी हॉटेल नसेल तर वडापावची जरी टपरी टाकली तरी पण त्याचा धंदा इतर आजूबाजूच्या परिसरात बघितलं 10,000च्या वरती आहे दिवसाला. तर आपण टाकली तर आपण
कमी 10,000 नव्हे तर 2-3 ते धंदा होऊ शकतो इथे, कारण एवढं पर्यटक या ठिकाणी येतं आहे. तर भाऊ आता तुम्ही हे जे होमस्टेला फील दिलेला आहे, हा लुक दिलेला आहे, असा का दिला आहे? मी चालू म्हणजे आपण ज्यावेळी हे करायचं होतं त्यावेळी मला वाटलं की पहिल्यांदा म्हणजे आपण कोकणी फूड तर देतोच आहे, परंतु इथला फील आला पाहिजे राहायला आल्यावरती. जर मी पुण्यातून येतोय, मुंबईतून येतोय, कोल्हापूरमधून येतोय आणि मला राहायचं आहे एक 10 बाय 15च्या रूममध्ये, जिथं मी फिरू शकत नाही, जिथं बाहेर जाऊ शकत नाही, तर त्यापेक्षा जर असं आपण ओपन सुटसुटीत मोकळेपणा जर दिला तर त्यांना अधिक भावेल आणि अधिक पर्यटक या ठिकाणी येतील. आणि जे आपलं आहे ते लोकांना दिलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. तर जी आपली संस्कृती आहे, आपली जी हे चिऱ्यांचं जे बांधकाम आहे, ही जी पहिली पद्धत होती घराची, तर ती जर आपलं आहे ते लोकांना दिलं तर 100% ते ॲक्सेप्ट करतात. बरोबर आहे. तर आता किती रूम तुम्ही बनवले तिथे? आता मी इथे 3 रूम बनवले आहेत. ओके, 3 रूम बनवले. 3 रूम बनवले आहेत. ओके, तिन्ही AC आहेत का नॉन AC आहेत? आता आपल्याकडे 3 रूम AC आहेत. हां, म्हणजे आता एकचं काम झालंय, 2चं काम आपलं जरा आज ओपनिंग करून घ्यायचं होतं. त्याला 2-3 दिवसात बाकीच्या पण 2 AC लागून जातील. म्हणजे 3 रूम आपण AC, ज्याला कोणाला AC पाहिजे असेल तर त्याला AC मिळेल, नॉन AC पाहिजे असेल नॉन AC मिळेल. ओके. आता होमस्टे निर्माण करायला साधारण किती महिने लागले? मला हे सगळं 6 महिने सगळ्या गोष्टीला गेले. 6 महिने लागले. 6 महिने, कारण मुळात म्हणजे पहिल्यांदा इथे असणारा मजूर म्हणजे काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर असणाऱ्या सुट्ट्या, त्याप्रमाणे सगळं ते काम आणि या सगळ्या प्रत्येक गोष्ट इथली आहे ती बाहेरून आणायला लागली मला, इथून ट्रान्सपोर्टने. आणि त्यानंतर ते त्या टायमिंगला कामगार मिळणे, या सगळ्यात मला 6 महिने तरी गेले. ओके, 6 महिने लागले मला. ओके, म्हणजे अडचणी पण भरपूर अडचणी आल्या, कारण तुम्हाला ज्यावेळी सुरुवात करताय तर त्यावेळी अडचणी येतात. ओके, आता आपण रूम बघूया, जेणेकरून जे मंडळी येतील तर त्यांना राहण्याची उत्तम सोय होऊन जाईल, त्यांना कुठलीही अडचण होणार नाही. त्याचबरोबर इथे ना प्रशस्त जागा पण आहे, तुम्ही इथे मस्त की बसू शकता, बाहेर पण जागा मस्त केलेली आहे. तर भाऊ इथे तर 3 रूम आहेत, एका रूममध्ये किती जण राहू शकतात? आता एका रूममध्ये आपण फॅमिलीच्या दृष्टिकोनातून हे रूमची रचना केली आहे. म्हणजे तुम्ही पाहिलात तर रूममध्ये आपण स्पेस जास्त ठेवलंय. स्पेस जास्त ठेवलं. तर बघा ना मंडळी, या रूमचं बघायला गेलं ना नियोजन एक नंबर केलेलं आहे. पंखा आहे, लाईट आहे, ते पण एकदम मस्त लाईटिंग वगैरे केलेली आहे. सोफा आहे, त्या साईडला पण हवा पूर्व पश्चिम असल्यामुळे मस्त हवा खेळती राहते. बाथरूम पण आहे, इथे संडास बाथरूम पण आतमध्ये, काय काय ठिकाणी बाहेर असतं. मस्त इथे प्रशस्त जागा आहे, ही मोठी जागा आहे. तर एका रूममध्ये किती जण राहू शकतात? आता फॅमिली तर एक मूल आणि जर नवरा बायको असतील तर फॅमिली, एक छोटी फॅमिली बेडवरती सहज मावेल. त्या व्यतिरिक्त एका दुसरा व्यक्ती असेल तर या ठिकाणी आपण एक्स्ट्रा बेड लावून त्यांची व्यवस्था करू शकतो. 12 महिने तुम्ही आलात इथे तर तुम्हाला इकडचा पूर्ण आतलं जे टेम्परेचर आहे ना हे पूर्ण थंडावा असणार आहे, कारण की हा जो फील दिलेला आहे म्हणजे चिऱ्याचा आहे. कारण की कोकणातल्या चिऱ्याचं जी खरी खासियत आहे ना, आतमधली हवा एकदम थंड ठेवते. त्याचबरोबर आहे ना हे स्ट्रक्चर पूर्ण वेगळं केलेलं आहे. AC नॉन AC हे दोन्ही आहेत ना आपल्याकडे? AC नॉन AC दोन्ही पण. ओके, AC पण आहे, नॉन AC पण आहे. तर भावाने मस्त लाईटिंग वगैरे केलेली आहे. आणि हे जे बटणं बघा ना, हे युनिक दिलेली आहे. हे पूर्वीच्या काळामध्ये होते, आता हे कुठे बघायला मिळत नाही. हे मस्त त्यांनी चांगलं नियोजन केलं आहे. एक एक गोष्ट आपण तुम्हाला दाखवतोय. इथे TV, त्याचबरोबर बाथरूम, हे सगळं आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे. काही ठिकाणी बाहेर असतं, कॉमन असतं, पण असं कॉमन नाही आहे. रिजनेबल प्राईसमध्ये त्याची पण आपण अमाऊंट विचारूया भाऊंना. त्याचबरोबर इथे बघा, या इथे 2 रूम आहेत. मस्त, हे चांगलं नियोजन केलेलं आहे. हा दुसरा रूम आहे ना? दुसरा रूम आहे. हां, सेम स्ट्रक्चर सेम आहेत, काही फरक नाही याच्यामध्ये. ओके, मग इथे AC आहे, तिथे नॉन AC? इथे AC लावलाय पहिल्यांदा, तो पण इथे त्या रूमला पण AC बसणार आहे. ओके, त्या रूमला पण ज्यावेळी AC नको असेल त्यावेळी आपण नॉन AC रूम देऊ. आपण AC 3 रूमला करतोय. ओके, एका रूम मध्ये किती जण राहू शकतात? एक 4 जण तरी मिनिमम 4 जण आपण अलाव करणार आहे. त्यानंतर मग असेल तर एखादा रूम किंवा काय बेड वगैरे एक्स्ट्रा असेल तर त्याचे चार्जेस. ओके, आता ज्या मंडळींना इथे यायचं असेल राहण्यासाठी तर ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावी लागते का? बुकिंग ॲडव्हान्समध्ये करायला लागेल, कारण आपल्याकडे 3 रूम आहेत.
तर 3 रूम आता माझ्याकडे मे महिन्यामध्ये हां. जे इकडे लग्न आहेत त्यांचे जे पाहुणे वगैरे येणार आहेत तर त्यांची बुकिंग आता 13 आणि 14 मेला मला माझ्याकडे झालेली आहे इथे. हां, त्यामुळे जर आपल्याला यायचं असेल तर नंबर देतो, नंबर दादा देईलच, त्याच्यावरती तुम्ही बुकिंग करा म्हणजे तुम्हाला रूम मिळून जाईल. तिन्ही रूम सेम आहेत, काही फरक नाही आहे. स्ट्रक्चर एक नंबर केलेलं आहे. बांधकामबद्दल जेवढं बोलले तेवढं कमी आहे. पुरेपूर जागेचा वापर करून घेतलेला आहे. कमी जागेमध्ये चांगलं युटिलायझेशन केलेलं आहे. तर भाऊ याची किंमत काय असणार आहे AC नॉन ACची? आता आपण AC 1500 रुपये ठेवलं आहे. हां. आणि नॉन AC 1200 रुपये ठेवलं. ओके, नॉन AC 1200 आणि 1500मध्ये AC. ओके, म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडेल. परवडेल कारण आपण दुसरीकडे पाहिलं तर 2 व्यक्तींना म्हणजे आपल्याकडे सध्या म्हणजे AC रूम असेल किंवा 2 व्यक्तींना या ठिकाणी रूम दिला जातो. नंतर एक्स्ट्रा बेड असं आपल्याकडे काय राहणार नाही. आपण जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करू की कमी पैशामध्ये जास्तीत जास्त तुमची लोक कशी राहतील याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू. ओके, जे आई वडील वयस्कर असेल आणि त्यांना एकत्र राहायचं असेल, 4 जण आहे पण एकूण 6 जण होत असेल तर त्याचे काही ऍडिशनल काय चार्जेस होतील का? हा, थोडा एक्स्ट्रा बेडचं काय असेल तर आपण कमीत कमी पैशामध्ये तो करू त्यांची व्यवस्था आहे. म्हणजे यासाठी आपण तो स्पेस पण सोडलाय मोठा. म्हणजे काय कसं असतं फॅमिली एकत्र येतं पण त्यांना 2 रूम मध्ये राहायचं नसतं. तर फिरताना बजेट पाहिला जातो, बऱ्यापैकी पाहिला जातो की कमी पैशामध्ये आपली व्यवस्था कशी होईल. बरोबर आहे. हा, त्या दृष्टिकोनातून मग मी रूम बांधतानाच की जागा सोडली की अगदी इथे नाही म्हटलं तरी एक 4 लोक तरी खाली झोपतील. प्रशस्त जागा आहे. हा, प्रशस्त जागा. ओके, म्हणजे आता जे मंडळी फिरायला येत आहेत त्यांचा जो बजेट काढला जातो त्यानुसार असं स्ट्रक्चर बनवलं आहे. त्याचबरोबर तुम्ही इकडचं जे कोटेशन आपण म्हणतो म्हणजे प्राइसिंग हे तसं तुम्ही नियोजन केलंय. कारण एक 1500 मध्ये AC 1200 मध्ये नॉन AC त्यामध्ये पण आपण एका दुसरा व्यक्ती ऍडजस्ट करणार आहोत, तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि बघितलं आपण पण ज्यावेळी जातो बाहेर फिरायला तर आपण या गोष्टी जरा थोडं पैसे कमी जातील. ओके, 2 पैसे वाचावे आपण प्रत्येक वेळी विचार करत असतो. तसं आहे. एक चांगलं विचार करताय तुम्ही की जेणेकरून जे पर्यटक येणार आहेत त्यांच्यामधून पैसे वाचावे, त्यांना चांगली सोय पण मिळावी, जेवणाची, राहण्याची. त्याचबरोबर इकडचं पर्यटक स्थळ आहे ते पण तुम्ही दाखवू शकता. ज्यांच्याकडे गाडी नाहीये ते स्वतः बसने येऊ शकता किंवा प्रायव्हेट बस येत असेल तर इकडे प्रायव्हेट बस कुठली येते? तर प्रायव्हेट बस मुंबईतून आहेत आपल्याकडे इथे, राजापूरला येते. राजापूरला आणि सोलगाव मध्ये पण येतात आपल्या. म्हणजे इथून या हॉटेल जवळ पण एक 3 बसेस आहेत. ओके, त्या इथे येतात. आता एक नवीन एक चालू होते आई एकविरा. हा, आई एकविरा वगैरे, महागणेश्वर आहे आणि आहेत 2-3 बसेस आहेत इथून. त्यामुळे व्यवस्था आपल्याकडे इथे येण्याची आहे. अगदीच काय प्रॉब्लेम असेल आणि या ठिकाणी पर्यटक आल्यानंतर आपल्याकडे राहिला त्यानंतर कोकणात कुठेही त्यांना काय प्रॉब्लेम होऊ आपण त्या ठिकाणी अवेलेबल असणार. ओके, म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी येणाऱ्या गाड्या प्रचंड आहेत. ज्यांच्याकडे गाडी नाही ते स्वतः बसने ट्रॅव्हल करून येऊ शकतात. नक्की.
रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित व्यक्ती म्हणजे अपूर्वाताई सामंत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की आज आपल्या कोकणामध्ये आहे ना तरुण वर्ग व्यावसायिक होतो आहे म्हणजे उद्योजक होतो आहे. तर प्रसाद गुरव यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी प्रसादला एका छोट्याशा ढाब्यापासून इथपर्यंतचा प्रवासाचा बघत आलेली आहे आणि कसं त्याने कष्ट करून हे बनवलेलं आहे. तर माझा एक नेहमी हेतू असतो की कोकणातल्या मुलं जेव्हा स्वतःहून स्वतःसाठी रोजगार निर्मिती करतात तेव्हा त्यांना प्रतिसाद देणं. आज जर तुम्ही प्रयागला याल तर उत्कृष्ट पद्धतीचे पदार्थ त्याच्याकडे मिळतात, कोकणी स्वाद मिळतो. त्याच पद्धतीने थाळी सिस्टीम त्याची उत्कृष्ट आहे. कारण आमची जेव्हा इलेक्शनची धावपळ असायची तेव्हा आम्ही नेहमी जेवायला ह्याच्याकडे थांबायचो कारण उत्कृष्ट जेवण असायचं एकदम घरगुती. आज जर तुम्ही याचं स्ट्रक्चर बघाल तर त्याचं स्ट्रक्चर म्हणजे कोकणाचा त्याने टच दिलेला आहे. मी आल्याला विचारलं अरे लाल माती का, तर त्याने तो कोकणाचा टच दिलेला आहे. तर कोकणाच्या मुलांना तुम्ही प्रतिसाद द्या जेणेकरून कोकणातली मुलं इथे स्थायिक होतील. कारण आज स्थलांतर होत आहेत, वाड्यांच्या वाड्या ओस पडत आहेत. तर तुम्ही मुलांना आपल्या प्रतिसाद द्या. मोठ्या मोठ्या हॉटेल्सपेक्षाही हे सुंदर आहे, उत्कृष्ट आहे, हायजिनिक आहे, क्लीन आहे. तर तुम्ही या, आस्वाद घ्या, रिव्ह्यूज टाका आणि काय बदल असतील तर तो करेलच. हां, तर प्लीज प्रमोट हिम आणि जेवढा तुम्ही सपोर्ट करू शकताय तेवढा त्याला सपोर्ट करा. लोकेशन आम्ही खाली कॅप्शनमध्ये टाकू. थँक्यू. त्यांनी एक मोठा मेसेज दिलेला आहे की कोकणातले तरुण मुलांनी मायग्रेट जे होते ते थांबावं, छोटं का नाही हो, एक उद्योजकामध्ये उतरावं आणि हळूहळू स्थानिक लोकांना पण रोजगार मिळेल अशी एक चांगली संकल्पना निर्माण करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मनापासून धन्यवाद ताई. थँक्यू. उपसरपंच तुमचं नाव कसं? कमलाकर गुरव. आणि हे अमोल दादा आहेत, अमोल बोळे. यांचं नाव सांगायची गरज नाहीच आहे. तर दादा आता प्रसादने म्हणजे प्रयाग हॉटेलचे करता धरता मालक आहेत, त्यांनी आता होमस्टेची संकल्पना निर्माण केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खूपच चांगली. थोडं लेट झालं पण चांगलं आहे इथे आणि मेन स्पॉटला हॉटेल असल्या कारणाने इथे नक्कीच अजून प्रवासी वर्ग नक्कीच वाढेल. इथे स्टेजला सुद्धा फायदा लोकांना सुद्धा होईल. आणि इथलं जेवण म्हणाल तर जेवण तर खूप सुंदर आहे. आम्ही खास इथे गावठी चिकन खायला कायमच येतो, त्याबद्दल काय प्रश्न नाही. आणि हॉटेलची व्यवस्था सुद्धा खूपच सुंदर आहे. प्रयाग हॉटेल हे निर्माण झालेलं आहे, त्याचबरोबर होमस्टेची ही संकल्पना निर्माण केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इथे कसं चांगली गोष्ट त्याने बनवली आहे की जेणेकरून लोकांची सोय होऊ शकते. कारण इथे येणारा जो पर्यटक वर्ग आहे, आपला निसर्ग इथलं चांगला आहे, तो बघण्यासाठी लोक येत आहेत. त्यांना राहण्याची व्यवस्था इथे त्यांनी केली आहे, खरोखर चांगलं केलं आहे. आणि हा जो रूम बनवला आहे एकदम नॅचरल असा वाटतो आहे, जेणेकरून आपल्या इथे वातावरण पण चांगलं वाटतं आहे. लोक येत आहेत इथे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे इथे. आणि आता स्थानिकांना पण एक रोजगार मिळू शकतो याच्यातून. त्याचबरोबर प्रयाग हॉटेलचे करता जातात यांच्याकडे बघून अजून उद्योग आपल्या इकडे निर्माण होऊ शकतात. कारण त्यांची स्फूर्ती घेऊन इथं लोक करू शकतात असं काय ना काय. ज्या मंडळींना इथे यायचं असेल तर कसं यावं लागेल? आता तुम्ही पुण्यावरून येत आहे तर पुण्यावरून येत आहे तर डायरेक्ट कराड मार्गे तुम्ही अनुस्कुरातून म्हणजे मलकापूर, अनुस्कुरा, राजापूर म्हणजे हा सगळ्यात म्हणजे पुणा कोल्हापूर जी लोक येतात त्यांना सगळ्यात जवळचा मार्ग गणपतीपुळ्याकडे आणि इतर जे बीचेस आहेत, कशेळी बीच आहे, आंबोळगड बीच आहे, तर इथून तुम्हाला देवगडला पण जाता येतं. सगळ्यात जवळचा मार्ग आणि सुरक्षित मार्ग हा आहे. त्यामुळे पुण्यावरून येणाऱ्या लोकांना पुणा, कराड, मलकापूर, अनुस्कुरा, राजापूर, पावस मार्गे गणपतीपुळे किंवा इतर ठिकाणी फिरता येईल. आता ज्या मंडळींकडे स्वतःची गाडी आहे ते स्वतः येऊ शकतात इथे, पण ज्यांच्याकडे गाडी नाही आहे, वयस्कर मंडळी आहेत, तर त्यांना एसटीच्या मार्गे यायचं असेल किंवा बसनी यायचं असेल तर कसं यावं लागेल तुमच्याकडे? कारण की आपल्याकडे राहण्याची सोय तर आहेच, हॉटेल पण आहे, पण आपल्याला आजूबाजूचे जे पर्यटन स्थळ आहेत ते पण तुमच्या माध्यमातून बघता येईल. नक्की बघता येईल. याची व्यवस्था म्हणजे कोल्हापूर, पुणा, मुंबईवाल्यांना तर येण्या जाण्यासाठी तर खूप म्हणजे कोकण रेल्वे असेल किंवा एस टी बसेस किंवा लक्झरी बसेस वगैरे आपल्या इथून सुटतात. सोलगावमधून वगैरे आमच्या गावातून 3 बसेस आहेत. आपल्याला पुणा आणि पुण्यावरून एक स्वारगेट राजापूर ही बस जी आहे ती आपल्या हॉटेलपर्यंत येते. ओके. स्वारगेट राजापूर बस येते. त्यानंतर कोल्हापूरवरून असेल तर कोल्हापूर राजापूर बसेस येतात. नंतर तिथून आल्यानंतर आपल्याकडे पिकअप ड्रॉप व्यवस्था आहे. ओके. कोकण दर्शन पण आपण आपल्याकडे गाड्यांची व्यवस्था आहे. ओके. मग आपल्या तालुक्यामध्ये जवळचे कुठले पर्यटक स्थळ आहेत की जे मंडळी येतील, राहतील, खातील आणि पर्यटन स्थळं बघतील? आता हा जो आपला हॉटेल हा जो भाग आहे तो आपल्या चारी बाजूने पर्यटन स्थळ आहेत. मुळात पाहिलं तर आपण राजापूरला पाहिलं तर इथे दुधपापेश्वरचं मंदिर आहे. बरोबर. त्यानंतर गंगा आहे. इथे जगप्रसिद्ध म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये असलेलं आपलं कातळ शिल्प, जागतिक वारसा आहे आपला. ते कातळ शिल्प इथेच आहे.
एक 2 किलोमीटर. आणि एक नव्हे तर अशी बरीच कातळी शिल्प जी आता सकाळी माझी भेट झाली, जे कातळी शिल्पाचे अभ्यासक आहेत त्यांच्याकडून ते खूप लोक इथे येतात कातळी शिल्प पाहण्यासाठी. देवीसूळमध्ये पण आहेत. इथे आपलं भार्गवराव मंदिर आहे. भार्गवराव मंदिरच्या इथे एक कातळी शिल्प आहे. तिथे आपलं हुका यंत्र सुद्धा काम करत नाही, म्हणजे दिशादर्शक सुद्धा काम करत नाही. म्हणजे एक जागतिक वारसा लाभलेली स्थळं आहेत. त्यानंतर इथे गेल्यानंतर आडिवरे हे महाकाळीचं मंदिर आहे. त्यानंतर वेत्ते बीच आहे तिथेच पुढे. त्यानंतर या ठिकाणी आंबोळगड हे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे, तिथे 2 बीच आहेत. त्यानंतर पुढे कशेळी बीच, सगळ्यांना देवगळी बीच म्हणून सगळ्यांना माहिती असेल. तर देवगळी बीच पण आपल्यापासून एकदम जवळ आहे, म्हणजे आपल्याकडून जाऊन इथे राहून पुन्हा आपण इथे येऊ शकतो. आणि आता ते प्री वेडिंग फोटोशूटसाठी जी लोक येतात त्यांच्यासाठी पण पहिल्यांदा काय व्हायचं की लोक यायची. गेल्या वर्षी मी बऱ्याच लोक आली पुन्हा आणि कोल्हापूरची, त्यांना प्री वेडिंग करायची होती, शूट करायचं होतं आपल्या आंबोळगड बीच आणि देवगळी बीचला. पण त्यांना चेंजिंग रूमचा प्रॉब्लेम होता. म्हणजे ते जेवले त्यानंतर मग मी ते भाड्याने एक साईडला घर घेतलं, तिथे मी त्यांना चेंजसाठी दिले. त्यामुळे त्यांच्यासाठी पण एक हा पर्याय चांगला आहे की इथे राहिले, स्टे केला, त्यानंतर फिरून आले, पुन्हा स्टे केला, निघून जातील. म्हणजे आपलं जेवण आवडतं आहे त्याबरोबर आपण राहण्याची व्यवस्था पण करतो. वा, तर ही संकल्पना मस्त तुम्ही अंमलात आणलेली आहे की खरोखर मंडळी कोकणात आलात ना तर राजापूर तालुक्यामध्ये नामांकित हॉटेल आहे हॉटेल प्रयाग म्हणून, आणि त्यांनी आता जोडीला होमस्टे पण निर्माण केलेलं आहे. तू गेलेली तुझे व्हिडिओ तू पाहत असतीलच, गावठी कोंबड्याची पोल्ट्री, तर खरोखर प्युअर गावठी कोंबडे मी परवा खरेदी केली तुझ्याकडून. तर रिझल्ट चांगला आहे, आपल्याकडे ते चांगलं चालतं आहे आणि लोकांकडून खरंच म्हणजे तू ज्या पद्धतीने केलं आहेस, ज्याचं जे पाळलेस आणि जी टेस्ट जी पाहिजे ती प्रॉपर टेस्ट येते. मनापासून धन्यवाद भाऊ. एक नंबर. म्हणजे आता मला अडचण नाही, पहिल्यांदा अडचण होती, तू सुरू केल्यापासून आता बरं वाटतं, म्हणजे मी कंटिन्युटी ठेवू शकतो. हो बरोबर आहे. नाहीतर आत्ता इथे शोधणे खूप कठीण झालं आहे प्युअर गावठी, आणि प्युअर गावठी तो आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुझे धन्यवाद. तर मंडळी, ज्या मंडळींना कोकण फिरायला यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठलं शुभ कार्य असेल, तुम्हाला इथे राहण्यासाठी जागा पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हॉटेल प्रयाग यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडे खाण्याची, जेवणाची, त्याचबरोबर राहण्याची, त्याचबरोबर तुम्हाला कुठलंही शुभ कार्य करायचं असेल, एंगेजमेंट करायची असेल, कोणाचा बड्डे करायचा असेल, बारसा करायचा असेल तर त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे. पुरेपूर वापर करू शकता आणि ते पण कमी अमाऊंटमध्ये. सर्वसामान्य माणसांना खिशाला परवडेल आणि सगळ्यांचे 2 पैसे वाचतील आणि चांगला सपोर्ट मिळेल एवढं त्याची मी शाश्वती देतो. स्क्रीनवर नंबर दिलेला भावाचा, तर तू असाच मोठा व्हावा ही देवाकडे प्रार्थना करतो. तुझ्या कामाला एक सलामी, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. आम्ही ऑर्डर केली आहे चिकन थाळी, भात, चपाती, अंड. यांनी पण तीच ऑर्डर केलेली आहे. भाकरी पण आहे, चिकन आहे, अंड्याचा रस्सा आहे, कालवण आहे, सोलकढी आहे आणि भात. जेवणाबद्दल तू काय सांगशील? खूप सुंदर जेवण आहे इथे आणि घरगुती जेवण आहे मुळात. आणि आता नवीन आपल्या दादांचं होमस्टे चालू झालं आहे, आजच उद्घाटन झालं आहे, खूप सुंदर केलं आहे. आता मे महिन्याची सुट्टी पडणार आहे, तर तुम्ही प्लीज या इथे एकदा व्हिजिट द्या. जेवण बघा, आम्ही सांगतो म्हणून नाही, तुम्ही स्वतः या, व्हिजिट द्या, जेवण जेवा आणि नंतर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगाल की तुम्ही जे हॉटेल आम्हाला सजेशन दिलं होतं ते खूप सुंदर होतं म्हणून. ओपनिंग झाल्यापासून आतापर्यंत आपण किती वेळा येऊन गेलो? काउंट करता येणार नाही, कारण माझं बर्थडे सेलिब्रेशन झालं, माझ्या आई वडिलांची ॲनिव्हर्सरी आम्ही इथे सेलिब्रेट केली, खूप काही केलं आहे, म्हणजे आठवणी खूप आहेत आमच्या. आम्ही महिन्यातून 3-4 वेळा तर इथे येतो. हो नक्कीच. बरेच ठिकाणे आहेत पण आम्ही जात नाही कुठे, कारण की आम्हाला हॉटेल प्रयाग जेवण अप्रतिम, कारण की बनवणारे जे कुक आहेत ते आपल्या कोकणातलेच आहेत दादा. ते खूप सुंदर, त्यांच्या हाताला खूप सुंदर चव आहे, मस्त बनवतात. नॉनव्हेज पण, म्हणजे चिकन मध्ये पण, नॉनव्हेज, व्हेज, चायनीज फूड सगळं, म्हणजे काही येत नाही त्यांना असं नाही, एकदम सुंदर जेवण आहे ना, अप्रतिम आहे. जेवढं बोलले तेवढं कमीच आहे. जेव्हा पण आम्ही येतो तर चिकन, अंडा राईस आणि मोस्टली आम्ही फ्राईड राईसमध्ये ना ट्रिपल मागवतो. हे तुम्ही ट्राय करा, म्हणजे कुठलाही पदार्थ तुम्ही मागवू शकता व्हेज नॉनव्हेजमध्ये. पण तुम्हाला सांगतो फ्राईड राईस वगैरे खायचं तर संध्याकाळनंतर तुम्ही ट्राय करू शकता, पण दुपारी चिकन, त्याचबरोबर कोंबडी वडे आणि अस्सल गावठी कोंबडी वडे खायचे असेल ना, म्हणजे चिकन, तर तुम्हाला इथे उपलब्ध आहे यांच्याकडे कोंबडी वडे वगैरे.
आणि खास करून चुलीवरचं जेवण तुम्ही ग्रुपने येत असाल तर तुम्हाला चुलीवरचं जेवण पण मिळेल. आणि असं हे ओपन स्पेस आहे ना, त्याच्यामध्ये जेवायची जी मजा आहे ना ती अप्रतिम आहे. ज्यावेळी आपला परिवार सगळे मित्रमंडळी तर असतात त्यावेळी भारी वाटतं आहे. तर प्रसादला मनापासून धन्यवाद. स्वतः मालक असून आहे ना बॉटल आणून दिलेली आहे पाण्याची. ते बघा मंडळी, तुमचा व्यवसाय करत असाल तर लाजू नका. तसं प्रसाद बिंदासपणे त्याचं काम करतो आहे. आणि तसंच तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल ना तर मोठं करू शकता, फक्त लाजायचं नाही. जेवणाबद्दल 10 पैकी 10 गुण, एवढं भारी जेवण आहे. कोकणामध्ये फिरायला आलात तर रत्नागिरीपासून राजापूर हा जो कोसळ रोड आहे, धारतळीच्या थोडं पुढे म्हणजे राजापूर रोडला कोतापूर फाट्याच्या जस्ट पुढे सोलगाव तिथं आहे. तिथे हा हॉटेल आहे, हॉटेल प्रयाग. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. नॉनव्हेज व्हेज सगळं अल्टिमेट आहे, एक नंबर. तर भावात एक नंबर जेवण आहे. धन्यवाद.